हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमचं परम एज्युकेशन मध्ये स्वागत. आणि आज आपण आता आपल्या युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्स या चॅप्टरच्या 5व्या लेक्चर मध्ये प्रवेश करू. अगोदरच्या लेक्चर्स मध्ये चारही लेक्चर्स मध्ये आपण युजफुल बॅक्टेरियांचा वापर बघितला की युजफुल बॅक्टेरिया कुठले आहेत. जसं की आपण लास्ट लेक्चर मध्ये उल्लेख केलाय रायझोबिया, जो की सिम्बायोटिक असोसिएशन प्लांट सोबत शो करतो आणि प्लांट्सला त्याच्यापासून न्यूट्रिशन मिळतात आणि त्या बॅक्टेरियाला प्लांट्स पासून फूड मटेरियल मिळणार. बरोबर, हे रायझोबिया बद्दल झाले. लॅक्टोबॅसिलस बघितलं आपण, मिल्क टू कर्ड कन्व्हर्जन आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये लॅक्टोबॅसिलसचा वापर कसा होतो तेही आपण बघितलं. त्याच्यानंतर थर्ड लेक्चर मध्ये आपण ईस्ट बद्दल बघितलं की ईस्ट सॅक्रोमायसिस सर्व्हिसी किंवा कशा बाकीच्या ईस्टचा वापर किंवा फंगसचा वापर हेवी मेटल ऍब्झॉर्ब करण्यासाठी म्हणजे पोल्युशन कमी करण्यासाठी ठीक आहे केले जातो किंवा अँटीबायोटिक त्याच्यापासून कसं तयार केलं आपण. या सर्व गोष्टी आता केल्यानंतर लेक्चर 5 मध्ये आपण सुरुवात करूया हार्मफुल बॅक्टेरियाज. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसू शकतात सियर क्लॉस्ट्रिडियम स्पेसिस आपल्याला बघायचीच आहे, तरी सुद्धा एक इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला सांगतोय. इथे जो क्लॉस्ट्रिडियम स्पेसिस तुम्हाला दिसतोय तर क्लॉस्ट्रिडियमचा हार्मफुल इफेक्ट बॉडीवरती काय, तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर बोटुलिझम. बोटुलिझम म्हणजे काय, इट इज नथिंग बट युअर फूड पॉइझनिंग. म्हणजे आता हा हार्मफुल झाला इफेक्ट की युजफुल झालाय, ऑब्विसली इट इज हार्मफुल इफेक्ट. ठीक आहे, तर असेच वेगवेगळे इफेक्ट फंगसचे म्हणा किंवा क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरियाचे म्हणा किंवा प्रोटोझोआच्या आपल्या अॅनिमल प्लांट बॉडीवरती काय होतात, अॅनिमल किंवा प्लांट बॉडीवरती, ते आता आपण डिटेल मध्ये स्ट्रक्चर करू, आय मीन डिस्कस करू. ठीक आहे, चलो. वंडरफुल टू नो, काहीतरी एक इन्फॉर्मेशन दिली टेक्स्ट बुक मध्ये. काय इन्फॉर्मेशन सांगते? इन्फॉर्मेशन टेल्स अस दॅट ant grows fungi in their टर्मिटॅरियम, म्हणजेच त्यांचं राहण्याचं ठिकाण, त्यालाच आपण म्हणू ant hill. ठीक आहे, and obtain food from it. म्हणजे ह्या ज्या ants असतात, मुंग्या असतात, मराठीमध्ये आपण त्यांना वरुळ म्हणतो, त्या वरुळामध्ये ते फंगसची डेव्हलपमेंट करतात. का? कारण त्याच्यापासून त्यांना फूड ऍब्झॉर्ब करायचंय, न्यूट्रिशन ऑब्टेन करायचंय. ठीक आहे, सम स्पीसीज ऑफ wasps and other insects lay their eggs in the fungal bodies growing on trees, thus ensuring a food supply for their larvae. काही याच्यामध्ये काही इन्सेक्ट्स असतील. ठीक आहे, काय सांगितलं? वॉस्प्स, याला आपण गंधीर माशी म्हणतो, बरोबर, आणि सम स्पीसीज वेल अँड अदर इन्सेक्ट्स. आता हे वॉस्प आणि इन्सेक्ट हे काय करतात, इथे लिहू आपण परत, वॉस्प्स और इन्सेक्ट्स हे दे ले एग्स, lay eggs in the fungus or fungal body of growing tree. म्हणजे आपण सांगितलंय फंगसची जी प्लांटच्या रूट सोबत किंवा त्यांच्या बॉडीवरती जी काय असोसिएशन असेल, म्हणजे काय, एखादी प्लांट असेल, त्या प्लांट वरती फंगस वाढणार, तर त्या फंगसच्या बॉडीमध्ये हे काय करतात, त्यांची अंडी देऊन देतात. मग आफ्टर हॅचिंग म्हणजे ते अंडी उगवल्यानंतर जी स्टेज इन्सेक्ट आणि वॉस्प मध्ये असते त्याला आपण म्हणतो लार्वा स्टेज. ठीक आहे, मग त्यांचे जे हे लार्वा असतील तर लार्वाला ग्रो करण्यासाठी फूड मटेरियल लागणार. मग ते फूड मटेरियल हे कशापासून सप्लाय होणार, तर त्या फंगस पासून सप्लाय होणार. म्हणजे इन्सेक्ट आणि वॉस्प यांची जी लार्वा असेल ते फंगस पासून काय करणार, फूड मटेरियल ऍब्झॉर्ब करणार. ही एक जनरल इन्फॉर्मेशन झाली की हाऊ फंगस इज युजफुल टू द अॅनिमल्स. ठीक आहे, अजूनही भरपूर सारे वापर या फंगसचे आपल्याला माहिती आहे. जसे की आपण जे मशरूम खातो, व्हॉट इज मशरूम? मशरूम इज नथिंग बट अ फंगस, एडिबल फंगस म्हणू आपण त्याला, एडिबल मशरूम. त्याच्यापासून आपल्याला प्रोटीन्स मिळतात, कार्बोहायड्रेट्स मिळतात, एसेन्शियल न्यूट्रिएंट्स. इट इज अ रिच प्रोटीन डाएट, दॅट इज युअर मशरूम. अजूनही या फंगसचा वापर, सपोज इट गेट असोसिएटेड विथ अल्गे सोबत जर तो असोसिएट झाला, म्हणजे अल्गे इज अ प्लांट, त्याच्यासोबत जर अटॅचमेंट झालं तर त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होणार त्याला आपण लिचन म्हणतो. वेल, लिहून टाकू आपण इथे, अल्गे सोबत जर फंगस अटॅच झाला तर या दोघांचं जे कॉम्बिनेशन असेल दॅट इज कॉल्ड एज लिचन. पोल्युशन इंडिकेटर म्हणून सुद्धा लिचन यूज करतो, ऍज अ फॉडर म्हणून वापरला जातो, इंक बनवण्यासाठी, डाय बनवण्यासाठी, पॉलिशेस बनवण्यासाठी. समटाइम्स कुठल्या एक पर्टिक्युलरली कुत्रा चावल्यानंतर आपल्याला जेही सिम्पटम दिसतात त्याच्यामध्ये सुद्धा याच्यापासून मिळालेला ड्रग हा त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, अँड इट इज अ गुड इंडिकेटर ऑफ पोल्युशन, इट ऍक्ट ॲज पोल्युशन इंडिकेटर. ठीक आहे,
हे काय झाले, वेगवेगळे लिचन्सचे फायदे झालेत. इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हा होता की फंगस हा प्लांट आणि अॅनिमल बॉडीसाठी उपयुक्त सुद्धा आहे, आणि इन सम केसेस इफ इट कॉजेस डिसीज कॉजिंग जे फंगस असतील ते हार्मफुल असतील. तर ही इन्फॉर्मेशन, जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊत आपण. सी कॅन यू टेल फंगस बद्दल लास्ट इयरला तुम्ही जे काय शिकले असाल त्याच्यापैकी तुम्हाला काही आठवतं का? कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण आता एंट्री केली आहे, ठीक आहे, ओके. Which changes do you notice in leather articles and gunny bags during rainy season? तुमच्या पर्स असतील, लेडीज पर्स असतात किंवा वॉलेट असतील, ज्याला आपण जेंट्स पर्स म्हणून, वॉलेट खिशामध्ये आपण पॉकेट ठेवतो त्याला वॉलेट म्हणतात, किंवा लेदर बेल्ट असतील, लेदर शूज असतील, जर ह्युमिड वातावरण असेल. आता रेनी सीझन सी आहे, रेनी सीझन मध्ये बाजूचं ऍटमॉस्फिअर कसं असणार? ऍटमॉस्फिअर इज ह्युमिड. ह्युमिड म्हणजे काय? त्याच्यामध्ये लिक्विड न लिहिता आपण लिहू वॉटर, H2O ड्रॉपलेट्स आर प्रेझेंट, ठीक आहे. असं वातावरण पावसाळ्यामध्ये बघा, तुम्ही बाहेर तुम्ही कपडे सुकायला टाकले तर कपडे लवकर सुकतात का? नाही. का? वातावरणामध्ये आर्द्रता म्हणजेच वॉटर व्हेपर्स ह्या जास्त प्रमाणामध्ये असतात. म्हणजेच ते वातावरण कसं झालं, फॉर एक्झाम्पल मुंबईला जा, मुंबईला तुम्हाला खूप स्वेटिंग व्हायला लागेल, खूप घाम यायला लागेल. तो घाम काय येतो? या ह्युमिड वातावरणामुळे, दमट वातावरणामुळे. मग हे जे दमट वातावरण आहे तर इट इज फेवरेबल फॉर ग्रोथ ऑफ फंगस. इट इज फेवरेबल, फेवरेबल म्हणजे त्याच्या कामाचं आहे, फेवरेबल फॉर ग्रोथ ऑफ फंगस. मग पावसाळ्यामधील हे जे वातावरण आहे, ह्युमिड वातावरण, दिस इज फेवरेबल, त्याला योग्य वातावरण आहे की ज्याच्यामध्ये फंगसची चांगली ग्रोथ होऊ शकेल. आता मुद्दा चाललाय आपला की कुठले चेंजेस आपण लेदरच्या आर्टिकल्स मध्ये आणि गनी बॅग म्हणजे इथे प्लांट पार्ट, ज्यूट इज अ प्लांट, या प्लांटच्या पार्ट पासून ज्या बॅग बनवतात त्यांच्यामध्ये रेनी सीझन मध्ये काही बदल तुम्हाला दिसतात का? हो दिसतात. काय दिसतात? की त्याच्यावरती फंगस हा ग्रो करेल आणि त्याच्यावरती ब्लॅक अँड व्हाईट कलरचे तुम्हाला स्पॉट्स दिसायला लागतील. जसं की 2-4 दिवस जर तुम्ही तुमच्या हॉटपॉट मध्ये जर तुमच्या चपात्या ठेवल्यात आणि त्याला पॅक करून ठेवलं तर त्याच्यावरती जे व्हाईट आणि ब्लॅक कलरचे जे थ्रेड्स दिसतात त्या टाइपचे थ्रेड्स किंवा स्पॉट्स तुम्हाला या लेदर आर्टिकल वरती दिसणार. का? कारण फंगसला फेवरेबल वातावरण आता रेनी सीझन मध्ये आहे की ज्याच्यामध्ये ते त्यांची ग्रोथ करू शकतील आणि त्याच्यामुळे त्या लेदर पासून ते फूड मटेरियल ऍब्सॉर्ब करणार आणि त्यांची ग्रोथ करून घेणार. मग या केसमध्ये आपण काय सांगू की येस वी ऑब्झर्व सम चेंजेस. याचा आन्सर असा लिहिता येईल, ब्लॅक अँड व्हाईट स्पॉट्स आर नोटिस्ड ऑन दीज आर्टिकल्स. या आर्टिकल्स वरती आपल्याला काय सापडणार? ब्लॅक अँड व्हाईट स्पॉट सापडणार. ते कुणाचे असणार? ऑब्विसली दीज आर ऑफ फंगस. का फंगस? कारण त्यांची ग्रोथ ही ह्युमिड वातावरणामध्ये, दमट वातावरणामध्ये ही जास्त होणार. त्याच्या विरुद्ध जर टेम्परेचर जास्त असेल तर तेव्हा मात्र यांची ग्रोथ होणार नाही. सेकंड क्वेश्चन कडे जाऊ आपण. फॉर हाऊ लॉंग आफ्टरवर्ड्स कॅन यू यूज दोज आर्टिकल्स? हे जे वरती तुम्हाला दिसलेत रेनी सीझन मध्ये, त्या वॉलेट मध्ये म्हणा किंवा पर्स मध्ये, बेल्ट मध्ये, शूज मध्ये, हे जे ब्लॅक अँड व्हाईट कलरचं फंगस तयार झालं त्याच्यानंतर किती दिवस हे आर्टिकल चांगले राहू शकतात? फार थोडा वेळ ते चांगले राहणार. का? समजा आता कसं काढणार आपण? आन्सरच लिहू. आन्सर फंगल हायफी. फंगल हायफी म्हणजे फंगसची बॉडी पिनिट्रेट्स. पिनिट्रेट म्हणजे आतमध्ये शिरणार. फंगल हायफी पिनिट्रेट्स इनटू द लेदर. त्या लेदर मध्ये ती आतमध्ये शिरणार अँड ऍब्सॉर्ब्स, आणि त्याच्यापासून काय करणार? न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करणार. ऍब्सॉर्ब्स न्यूट्रिशन सो इट डिग्रेड्स दॅट आर्टिकल. समजतंय तुम्हाला? ती बॅग असेल, फॉर एक्झाम्पल पर्स असेल, तर हे फंगस काय करणार की त्यांची हायफे म्हणजे त्यांची बॉडी, फंगसची बॉडी, ते आतमध्ये त्या लेदर मध्ये आतमध्ये एंट्री करणार आणि त्याच्यापासून नरिशमेंट, त्यांना त्यांच्यासाठी नरिशमेंट असेल म्हणजेच काय? फूड असेल त्यांच्यासाठी, ते ऍब्सॉर्ब करून टाकणार. म्हणजेच त्या आर्टिकलची क्वालिटी ते कमी करून टाकतील. म्हणजे त्यांचं लाईफ आता कमी होऊन जाणार आणि लवकरच ते फाटायला लागते. लेदर नॉर्मली फाटत नाही पण आता हे फाटायला लागतील. का? कारण त्यांच्यामध्ये फंगसचं इन्फेक्शन झालं आहे आणि फंगस त्यांच्यामध्ये आतमध्ये एंट्री करून
त्यांच्या लेदरच्या फायबर्सच म्हणू आपण, त्याच्यामध्ये एंट्री करून त्याला ब्रेक करायला सुरुवात करतो, कारण तो त्याच्यापासून फूड ऍब्सॉर्ब करतो. राईट? ओके. थर्ड क्वेश्चन, व्हाय डू दीज आर्टिकल्स नॉट गेट स्पॉइल्ड ड्युरिंग समर सीझन? आता बोललोय आपण विंटर किंवा समर सीझन मध्ये ऍटमॉस्फिअर इज ड्राय. ऍटमॉस्फिअर इज ड्राय. वातावरणामध्ये ह्युमिडिटी ही कमी असते आणि वातावरण ड्राय असतं. अँड इव्हन इन समर देर इज अ हाय टेम्परेचर. मग समर मध्ये जे हाय टेम्परेचर आहे, तर टेम्परेचर जर हाय असेल तर फंगसची ग्रोथ तेव्हा होत नाही. आणि ड्राय वातावरण असेल, जर वातावरणामध्ये जर पाण्याचं प्रमाण कमी असेल, वाफेचं प्रमाण कमी असेल, तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा फंगस ग्रो करत नाही. दॅट इज वाय ड्युरिंग समर अँड विंटर these leather articles do not get spoiled. Clear this? These are the answers to your can you tell questions. Right? चलो आगे चलते हैं. Microscopic spores of fungi are present in air. आता फंगस फॉर एक्झाम्पल, मी अशी एक बॉडी काढतोय आणि यांच्याच पासून असे एक स्ट्रक्चर बाहेर पडतात. ठीक आहे, याला फंगस म्हणायचं बाळांनो. वेल, आणि इथे आता असे स्ट्रक्चर्स तयार होतील. तर ही जी तुम्हाला दिसते मी खाली काढली, तर याला म्हणायचं फंगल हायफे. म्हणजे त्यांची बॉडी मायसेलियम तयार करणार. ते मायसेलियम शब्द लक्षात असू द्या, फंगल मायसेलियम. आता हा जो फंगल मायसेलियम असतो की इट बियर्स दी स्पोर बिअरिंग स्ट्रक्चर्स. म्हणजे हे स्पोरेंजिया त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. स्पोरेंजिया, याला काय म्हणायचं तुम्ही? स्पोरेंजिया. ओके. आणि या स्पोरेंजिया मध्ये जे प्रेझेंट असतात त्याला म्हणायचं स्पोर्स. तर असं एक तुमचा फंगसचं स्ट्रक्चर डेव्हलप होणार. काय सांगतायत? मायक्रोस्कोपिक स्पोर ऑफ फंगाय आर प्रेझेंट इन एअर. आता हे स्पोर्स जेव्हा बाहेर पडतील तर ऑब्विसली हे असे पसरणार इन टू एअर. आता एअर मध्ये हे पसरले, समजतं? इफ देर इज सफिशियंट मॉइश्चर, ऑलरेडी सांगितलं की फंगसला वाढण्यासाठी कंडिशन कुठली आहे असं समजून, कुठल्या कलरने दाखवू? ग्रीन. ग्रीन घेतला आपण. आता असं समजा की हे जे सगळं मी डॉट डॉट दाखवतो इकडे, या डॉट डॉटने दाखवलेलं काय समजू आपण याला? मॉइश्चर. मॉइश्चर म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या वॉटर वेपर. ठीक आहे. समजा वातावरणामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. स्पोर्स जर्मिनेट ऑन कॉटन, फॅब्रिक, गनी बॅग्स, लेदर अँड वुडन आयटम्स. अगोदरची क्वेश्चन्स आपण बघितले, बरोबर? त्या क्वेश्चन्स मध्ये आपण सांगितलं आर्टिकल खराब झाले. का खराब झाले? फंगसचे इन्फेक्शन झालंय. ते इन्फेक्शन कोणत्या प्रकारे होणार? समजा हे तुमचा फंगस, इथे लिहून टाकू आपण. चला, फंगस. हे फंगस पासून स्पोर्स आले, ते एअर मध्ये आले, इनटू एअर. आता एअर मध्ये मॉइश्चरची क्वांटिटी जास्त आहे आणि मॉइश्चरची क्वांटिटी जास्त आहे म्हणजेच आता ते काय होणार? त्यांची ग्रोथ होणार. त्यांना फेवरेबल योग्य वातावरण आता त्यांना मिळालंय. अँड दॅट इज वाय हे लेदर किंवा वुडन किंवा गनी बॅग्स आर्टिकल जे असतील ते काय होणार? त्याच्यावरती स्पोर जर्मिनेट होणार. जर्मिनेट होणार म्हणजे असं फंगसची हे मायसेलियम किंवा फंगसची हायफी तयार होणार. कळालं ना? अगोदरच्या क्वेश्चन मध्ये आपण काय बोललो होतो? तर या स्पोर पासून परत अशी बॉडी तयार होणार. क्लिअर? द फंगल हायफे पेनेट्रेट डीप इनटू द मटेरियल टू ऑब्टेन न्यूट्रिशन अँड टू रिप्रोड्यूस. ऑलरेडी आपण सांगितलंय की त्यातली फंगल हायफे आतमध्ये, ह्या आतमध्ये त्याच्या शिरणार, त्या आर्टिकलच्या, त्याच्यापासून न्यूट्रिशन घेणार. एक 5 मिनिटं अगोदरच आपण याला डिस्कस केलंय. ठीक आहे. आणि त्यांचं रिप्रोडक्शन होणार. ॲज अ रिझल्ट गनी बॅग्स, लेदर आयटम्स लाईक शूज, पर्सेस, बेल्ट्स एटसेट्रा ऑन विच फंगाय हॅव ग्रोन डू नॉट लास्ट लॉंग. फार वेळ टिकत नाही, टिकाऊ राहत नाही, ते लवकरच डिग्रेड होऊन जाणार. वुडन ॲटम्स ऑल्सो गेट स्पॉइल्ड. वुडनचे ॲटम सुद्धा याच्यामुळे, त्याला आपण म्हणतो कुजणे, कुजून जातात. So this is how this fungus shows the requirement of moisture in the air. ठीक आहे. ड्राय एन्व्हायरमेंट मध्ये त्यांना चालणार नाही वाढण्यासाठी किंवा रिप्रोडक्शन करण्यासाठी. सेकंड थिंग, हाई टेम्परेचर सुद्धा त्यांच्या ग्रोथ साठी अनफेवरेबल असणार, म्हणजे त्यांच्यासाठी अयोग्य असणार, सुटेबल नसणार. क्लियर अप टू दिस? व्हाय दीज आर्टिकल्स गेट स्पॉइल्ड? बिकॉज ऑफ दिस. ऑलरेडी वी हैव मेंशन. चलो आगे चलते हैं. थिंक अबाउट इट. काय विचार करायचा बघा बरं. समटाइम्स you may notice a black powder or white disc floating on pickle or murabba when the jar is opened after a long time. What exactly is this? मुरब्बा घ्या, लोणची घ्या, त्यांचा डबा जर तुम्ही 1, 2, 3, 4 महिने उघडलाच नाही
आणि ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक पावडर तयार झालेली दिसेल. ऑब्झर्व करा, घरगुती आहे, आईला विचारून बघा किंवा एक्सपेरिमेंट करा. छोट्या डबीमध्ये टाका आणि 4-5 महिने त्याला उघडूच नका लॉंग ड्युरेशनसाठी. तेव्हा काय होणार की व्हाईट डिस्क फ्लोटिंग ऑन द पिकल ऑर मुरब्बा, या मुरब्बा आणि त्या पिकलच्या बॉटलच्या आतमध्ये तुम्हाला हे व्हाईट फ्लोटिंग डिस्क दिसतील किंवा ब्लॅक कलरची पावडर दिसेल. व्हॉट इज दिस? इट इज नथिंग बट युअर फंगस. काय आहे? इट इज अ फंगस डेव्हलपमेंट. फंगस हॅज डेव्हलप्ड ऑन द मुरब्बा अँड पिकल. क्लिअर? ओके. व्हाय आर सच अ फूड आयटम्स आर नॉट गुड टू इट? आता हे चांगलं का नाहीयेत? हे आयटम चांगले याच्यामुळे नाहीत कारण तो जो फंगस असेल, सी हियर इट इज अ फंगस. हा फंगस काय करणार? इट विल सिक्रेट, हा सिक्रेट करणार, रिलीज करणार मायकोटॉक्झिन. हे बघा, टॉक्झिन, टॉक्झिन म्हणजे काय? विष. आणि मायको, मायको शब्द आला की याच्यानंतर तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की इट इज अ फंगस रिलेटेड थिंग. कुठेही शब्द येऊ द्या, मायको. मायको म्हणजे त्या फंगस पासून रिलीज झालेलं टॉक्झिन म्हणजे मायकोटॉक्झिन. आणि ते जर फूड आपण खाल्ल्या गेलं तर इट मे रिझल्ट इनटू फूड पॉइझनिंग. आपल्याला फूड पॉइझनिंग होऊ शकेल आणि जर खूप जास्त प्रमाणामध्ये फूड पॉइझनिंग झालं तर आपण मरू सुद्धा शकतो. दॅट इज वाय दॅट फूड इज नॉट गुड टू ईट बिकॉज इट कंटेन्स मायकोटॉक्झिन्स रिलीज फ्रॉम फंगस. फंगस पासून रिलीज झालेले टॉक्झिन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. क्लिअर? आता आपण क्लॉस्ट्रिडियम बद्दल माहिती घेऊ. क्लॉस्ट्रिडियम, वेल, हा जो क्लॉस्ट्रिडियम आहे तर क्लॉस्ट्रिडियम इट इज अ फूड पॉइझनिंग बॅक्टेरिया. क्लॉस्ट्रिडियम इज अ बॅक्टेरिया जो की तुम्हाला फूड पॉइझनिंग करणार. तर क्लॉस्ट्रिडियम याचं नाव काय? क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम. बोटुलिनम. ठीक आहे. तर हा काय करतोय? इट कॉजेस यू फूड पॉइझनिंग. आता फूड पॉइझनिंग ही सडनली कशी होणार की बऱ्याच वेळा काय होतं, कम्युनिटी फेस्ट असतात. कम्युनिटी फेस्ट म्हणजे काय की एक जनरल फंक्शन असेल तर त्या फंक्शन मध्ये काय सर्वांना जेवायला बोलवतात. 400, 500, 1000 लोक असतील आणि ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामधील अस्वच्छ भागामध्ये ज्यावेळी अशी फेस्ट अरेंज केल्या जाते तर भरपूर हा चान्स असतो की तिथे ते अन्न जे बनवलेलं आहे, जे कुक्ड फूड आहे ते झाकलेलं नसणार. दॅट विल बी अनकवर्ड फूड असणार. मग ते अनकवर्ड फूड जर असेल तर काही बॅक्टेरिया त्याच्यामध्ये एंट्री करू शकतील किंवा त्या ठिकाणी जो पाण्याचा वापर होईल तर तो पाण्याचा वापर कसा असणार की बॅड वॉटर बॉडी विल बी देअर, म्हणजे इन्फेक्टेड वॉटर बॉडी की ज्याच्यामध्ये हे क्लॉस्ट्रिडियम सारखे बॅक्टेरिया प्रेझेंट असतील. जर ते पाणी पिण्यामध्ये आलं तर त्याच्यामुळे सुद्धा फूड पॉइझनिंग होणार. लेट अस सी समटाइम्स केसेस ऑफ फूड पॉइझनिंग अकर ड्यूरिंग कम्युनिटी फेस्ट. हाऊ डज द फूड बिकम पॉइझनस ऑल ऑफ अ सडन? अचानक फूड हे पॉइझनस का होतं? वाय? बिकॉज क्लॉस्ट्रिडियमच्या जवळपास 100 स्पेसिस प्रेझेंट असतील. 100 टाईपचे म्हणू आपण स्पेसिस. आता तुम्हाला माहिती असेल नसेल, आय डोंट नो, आपण एक्सप्लेन केलेलं होतं. मग 100 स्पेसिस आहेत, त्याच्यापैकी सम आर फ्री लिव्हिंग इन सॉइल, मातीमध्ये फ्री लिव्हिंग स्वरूपात असतात. अँड सम आर प्रेझेंट इन digestive tract, that is alimentary canal of human and animals. यांच्या alimentary canal मध्ये सुद्धा त्या प्रेझेंट असतील. मग जेव्हा जेव्हा असं फ्री लिव्हिंग सॉइल बॅक्टेरिया त्याच्यामध्ये जर पाणी तिथे जमा झालं, ज्या सॉइल मध्ये फ्री लिव्हिंग स्वरूपात हे क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया प्रेझेंट आहे आणि तिथे पाणी जमा झालं आणि ते पाणी जर आपल्या पिण्यामध्ये आलं तर तो क्लॉस्ट्रिडियम सुद्धा आपल्या बॉडीमध्ये एंट्री करेल आणि बॉडीमध्ये एंट्री केल्यानंतर इट विल रिलीज टॉक्झिन, इट विल कॉज अस पॉइझनिंग. सेकंड, एलिमेंटरी कॅनल. ॲनिमल्सच्या किंवा ह्युमन बिंगच्या एलिमेंटरी कॅनल मध्ये सुद्धा हे इन्फेक्शन झाल्यानंतर प्रेझेंट असतात. मग या एलिमेंटरी कॅनल मधून व्हेअर इट इज दिस वन, तर एलिमेंटरी कॅनल मधून काय पास होणार? आता फिकल मॅटर. वेल, कुठला मॅटर? फिकल मॅटर, वेस्ट मॅटर. आणि या फिकल मॅटर जर पाण्यासोबत मिक्स झालाय तरी सुद्धा त्याच्यामध्ये आता क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम हा प्रेझेंट असणार जो की आपल्याला पॉइझनिंग करणार. ठीक आहे. मग कम्युनिटी फिशच्या वेळी अचानक फूड हे स्पॉइल का होतं किंवा फूड पॉइझनिंग का करतं तर इट हॅपन्स बिकॉज ऑफ क्लॉस्ट्रिडियम. दिस क्लॉस्ट्रिडियम स्पॉइल्स दॅट कुक्ड फूड. ठीक आहे. अस्वच्छ कंडिशनमुळे, अनहायजिनिक कंडिशन्समुळे. ठीक आहे.
100 आताच बोललो आपण डिफरंट 100 स्पेसिस प्रेझेंट आहेत. त्याच्यापैकी सम आर फ्री लिव्हिंग इन सॉइल अँड सम आर इन द एलिमेंटरी कॅनल ऑफ ह्युमन बीइंग अँड अदर एनिमल्स. खाली लिहिलेलं आहे आपण. क्लिअर? त्याला आता परत रिपीट करण्याची गरज नाही. दिस बॅक्टेरिया इज रॉड शेप्ड अँड प्रोड्यूस बॉटल शेप्ड एंडोस्पोर इन ऍडव्हर्स कंडिशन. म्हणजे असं सपोज हे रॉडच्या शेपचे असते हे बॅक्टेरिया, पुढच्या इमेज मध्ये आपण बघूच. आणि यांच्याच पासून आता हे बॉटलच्या शेपचे असे काय तयार करतील, एंडोस्पोर्स. आता हे एंडोस्पोर्स केव्हा तयार होतात? एंडोस्पोर्स आर फॉर्म इन ऍडव्हर्स कंडिशन. म्हणजे त्यांना वाढण्यासाठी जेव्हा फेवरेबल कंडिशन नसेल तेव्हा हे स्पोर्स तयार करतील इन ऍडव्हर्स कंडिशन. आणि हे स्पोर जेव्हा जर्मिनेट होतात म्हणजे त्यांचा रिप्रोडक्शनचा प्रकार झाला, ते जर्मिनेट होतील आणि परत त्यांची क्वांटिटी वाढेल म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन होणार आणि भरपूर सारे क्लॉस्ट्रिडियम तिथे जर्मिनेट होतील. ठीक आहे. वेल, these bacteria cannot withstand normal oxygen level. म्हणजेच इन शॉर्ट हे बॅक्टेरिया नॉर्मल जरी ऑक्सिजनची क्वांटिटी वातावरणामध्ये असेल तरी सुद्धा जिवंत असू शकत नाही. म्हणजेच these clostridium bacteria are anaerobic bacteria. These are anaerobic bacteria. ऑक्सिजनची लेवल थोडी जरी असली तरी तिथे ते वाढू शकणार नाही. म्हणजे त्या कंडिशन मध्ये ती झाली त्यांच्यासाठी ऍडव्हर्स कंडिशन. तर त्या ऍडव्हर्स कंडिशन मध्ये दे विल फॉर्म एंडोस्पोर्स. आणि जशीही त्यांना अनएरोबिक कंडिशन मिळाली लगेचच ते काय होणार, जर्मिनेट होणार. म्हणजे त्यांच्यापासून नवीन बॅक्टेरिया आता परत तयार व्हायला लागतील. वेल, ओके, चलो आगे चलते हैं. फिर हे वेगवेगळे बॅक्टेरिया झाले. सी हियर आपण लिहिलं होतं इकडे, त्याला थोडंसं बाजूला घेतोय मी. वेल, आता हा इथे क्लॉस्ट्रिडियम टिटेनी. क्लॉस्ट्रिडियम टिटेनी हा काय करतो? हा आपण ऑलरेडी काय सांगितलंय की भरपूर सारे स्पेसिस ज्यांच्या सॉइल मध्ये फ्री लिव्हिंग स्वरूपात असतात. मग हा क्लॉस्ट्रिडियम टिटेनी सुद्धा फ्री लिव्हिंग सॉइल बॅक्टेरिया आहे. फ्री लिव्हिंग सॉइल बॅक्टेरिया, शॉर्ट मध्ये मी लिहितो BSCT. मग जेव्हा जर एखादं लोखंडाचं किंवा आयर्नचं ऑब्जेक्ट असेल जो की मातीमध्ये पडून आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला इजा झाली किंवा जखम झाली, त्यावेळी डॉक्टर तुम्हाला काय सांगतात की गो फॉर TT इंजेक्शन. त्या केसमध्ये तुम्हाला TTचं इंजेक्शन देतात, बरोबर की नाही? आता TTचं इंजेक्शन, ह्या TTचा लॉंग फॉर्म काय आहे? तर TTचा लॉंग फॉर्म म्हणजे इट इज टिटॅनस टॉक्झॉइड. टिटॅनस टॉक्झॉइड. जसं व्हॅक्सिन आपण घेतो, व्हॅक्सिन सारखाच हा प्रकार असतो. आता हा समजून सांगण्याची वेळ नाही या स्टेजला. टॉक्झॉइड म्हणजे इट इज अ न्यूट्रल प्रिपरेशन लाईक युअर व्हॅक्सिन. व्हॅक्सिन सारखीच एक प्रिपरेशन असते जी की तुम्हाला इन्फेक्शन होऊ देत नाही. मग हे TTचं इंजेक्शन तुम्हाला घ्यायला लावतात का? कारण तुम्हाला मातीमध्ये पडून असलेल्या ऑब्जेक्टनी तुम्हाला कापल्या गेलं होतं. म्हणजेच हे जे फ्री लिव्हिंग क्लॉस्ट्रिडियम टिटेनी हे जे बॅक्टेरिया प्रेझेंट होते ते तुमच्या बॉडीमध्ये जाणार आणि इट विल रिलीज पॉइझन. आणि या केसमध्ये जर त्यांची क्वांटिटी भरपूर वाढली तर तुम्ही मरू सुद्धा शकता. दॅट इज वाय इट इज रिक्वायर्ड टू गो फॉर TT इंजेक्शन. राईट? ओके. क्लॉस्ट्रिडियम परफिंजन्स हा सुद्धा एक तुम्हाला डिसीज कॉज करेल. क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम ऑलरेडी आपण सांगितलंय की इट कॉजेस यू फूड पॉइझनिंग. हा तुम्हाला काय करणार? फूड पॉइझनिंग करणार. ठीक. आणि क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल हा सुद्धा डिसीज कॉजिंग क्लॉस्ट्रिडियम आहे. कारण 100 पेक्षा जास्त स्पेसिस प्रेझेंट आहेत, त्याच्यापैकी 4 स्पेसिस इथे दाखवले आहेत. ऑलरेडी आपण सांगितलं की दिस आर रॉड शेप. दिसतंय तुम्हाला? रॉडच्या शेप मध्ये तुम्हाला दिसतंय ते सगळेच बघा. हे रॉडच्या शेप मध्ये, हे रॉड आणि हे सुद्धा रॉडच्या शेप मध्ये. आणि त्यांचे स्पोर हे बॉटलच्या आकाराचे असतात. क्लिअर? ओके. आता क्लॉस्ट्रिडियम सोबतच आपण ऑलरेडी उल्लेख केला होता की फक्त क्लॉस्ट्रिडियम हाच हार्मफुल आहे का? नाही. क्लॉस्ट्रिडियम सोबतच बॅक्टेरिया सुद्धा हार्मफुल असतील, व्हायरसेस असतील, प्रोटोझोआ, फंगस, हे सगळे. जसं आपण फंगस काही ठिकाणी युजफुल सांगितला होता, परंतु फंगस हा हार्मफुल सुद्धा असेल, बॅक्टेरिया सुद्धा असेल, व्हायरस असेल, प्रोटोझोआ असेल. म्हणजेच अपार्ट फ्रॉम क्लॉस्ट्रिडियम बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा तुमच्यामध्ये डिसीज करू शकतात. ठीक आहे. त्याच्यापैकी बघू आपण बॅक्टेरिया. आता बॅक्टेरियाने होणारा एक सिंपल डिसीज घेऊ आपण, साल्मोनेला टायफी. इट इज अ नेम ऑफ बॅक्टेरिया, साल्मोनेला टायफी. आणि हा साल्मोनेला टायफी तुम्हाला काय करतो? तर इट कॉजेस यू टायफॉइड. बऱ्याच जणांना होऊनही गेलेला असेल. मग तो तर बॅक्टेरिया. मग फक्त क्लॉस्ट्रिडियमच करतो का? नाही, बॅक्टेरिया सुद्धा करतात. जसं की टीबी इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया. कित्येक सारे एक्झाम्पल आपल्याला घेता येतील की जे आपल्या बॉडीला इन्फेक्शन करतात. ठीक आहे. सेकंड इथे दिले यांनी व्हायरस. आता एड्स काय?
इज अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. हा कशाने होतो तुम्हाला? इट इज कॉज्ड बाय HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. मग अजून या व्हायरसने दुसरा होणारा डिसीज कोणता? न्यूमोनिया. आता न्यूमोनिया सुद्धा व्हायरसने होतो. आता सध्या तुम्ही बघताय कोविडमध्ये, कोविडचा व्हायरस आहे है ना. तर तो व्हायरस काय करतो? तुमच्या लंग्सला इन्फेक्शन करतो आणि न्यूमोनियामध्ये काय होतं? लंग्सला इन्फेक्शन होईल. एड्स म्हणजे काय तुमचा? एड्सच म्हणतो आपण. एड्स सुद्धा कशाने होतोय? व्हायरसने होतो. काही कॅन्सर असतील ते सुद्धा व्हायरसेसने होणार. याच्यामध्ये ऍड करून टाकू आपण ऑन्कोजेनिक व्हायरसेस, आपण त्याला म्हणतो ऑन्कोजेनिक व्हायरसेस. मग व्हायरसमुळे सुद्धा आपल्याला डिसीज होतात. प्रोटोझोआ. प्रोटोझोआचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर प्रोटोझोआ कॉजेस अस मलेरिया, देन युअर फिलारिया. फिलारिया म्हणजेच एलिफंटियासिस. एलिफंटियासिस म्हणजेच हत्तीपाय रोग. नावामध्येच बघा एलिफंटियासिस आणि मलेरिया. हे मग इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हा चालला की बाकी ऑर्गॅनिझम सुद्धा तुम्हाला डिसीज करतात. तर प्रोटोझोआने तुम्हाला मलेरिया केला. फंगस घ्या. फंगसचा सिंपल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर इट इज डॅन्ड्रफ. तुमच्या केसांमध्ये वाढणारा कोंडा म्हणजे डॅन्ड्रफ. भरपूर सारे स्किन इन्फेक्शन हा डॅन्ड्रफ करणार. जिथे जिथे मॉइस्ट एन्व्हायरमेंट आहे, आपण सांगितलं जर डॅन्ड्रफला वाढायचं असेल तर मॉइस्ट एन्व्हायरमेंट शुड बी देअर अँड टेम्परेचर शुड बी लो. मग अशा केसमध्ये फंगसने सुद्धा तुम्हाला इन्फेक्शन केलंय. म्हणजेच क्लॉस्ट्रिडियम एकटाच हा इन्फेक्शन करत नाही, तर व्हायरसेस, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया अँड फंगस ऑल्सो आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग इन्फेक्शन्स इन प्लांट्स, एनिमल्स, ह्युमन बीइंग्स. ओके राईट. आता हे आपण व्हायरसेस बद्दल बोललोय. आता जो व्हायरस आहे त्या व्हायरसची साईज किती असते? तर साईज ऑफ व्हायरस इज स्मॉलेस्ट. म्हणजे सगळ्यात मोठा व्हायरस जो असेल त्याची साईज ही सगळ्यात मोठ्या सगळ्यात छोटा बॅक्टेरिया असेल त्याची साईज सगळ्यात मोठ्या व्हायरस सोबत कम्पेअर होईल, इक्वल होईल. म्हणजे दीज आर व्हेरी स्मॉलेस्ट. म्हणजे ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने तुम्हाला किंवा हाय पॉवर मायक्रोस्कोपने तुम्हाला बघायला लागतील. व्हायरसेस आर स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. ऑलरेडी आपण सांगितलं अँड कॅन ग्रो अँड रिप्रोड्यूस ओनली इन लिव्हिंग सेल्स. आणि फक्त लिव्हिंग सेल मध्येच वाढू शकतात. आपण मागच्या चॅप्टर मध्ये उल्लेख केला होता त्याचा की व्हायरसेस आर काय म्हणून नॉन लिव्हिंग व्हायरसेस आर नॉन लिव्हिंग outside the body and becomes alive, जिवंत होतात and becomes alive inside body. म्हणजे बाहेर जेव्हा व्हायरस प्रेझेंट असतो तो जिवंत नसतो असं आपण म्हणू शकतो. परंतु जसंही तो होस्ट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये, अॅनिमलच्या, प्लांटच्या बॉडीमध्ये गेला की तिथे तो लगेच त्याची फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी तो स्टार्ट करतो. बरोबर आहे. आणि ते ऍक्टिव्हिटी स्टार्ट करतो म्हणजे तो जिवंत होतो. आता तो थोडा डिटेल टॉपिक आहे, फक्त इतकं लक्षात घ्या. आउटसाइड द बॉडी व्हायरसेस आर डेड और नॉन लिव्हिंग अँड इनसाइड द बॉडी दे आर लिव्हिंग. क्लिअर आहे. इथपर्यंत तुम्हाला हार्मफुल अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम पर्यंत आपण कॉन्सेप्ट क्लिअर केलाय. आता इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट अँड रिमेनिंग पार्ट ऑफ द चॅप्टर वी विल कव्हर इन द नेक्स्ट लेक्चर नंबर 6. तोपर्यंत विश्रांती. थँक्यू व्हेरी मच.